नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रथमेश मोकाशी आणि आपलं श्री भगवंत इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये स्वागत आहे. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे माझा जो हात डॅमेज झालेला आहे पूर्ण, त्यामुळे मला डाव्या हातानेच लिहावं लागत आहे. थोडं अक्षर खराब येईल, थोडं ॲडजस्ट करायचं. 8 दिवसात मी पूर्ण तयारी करेन मी स्वतःची, की जेणेकरून अक्षर चालू येईल. आपण सुरुवात करतो आज फिजिक्स या विषयात बोलण्याचं. फिजिक्स म्हणजे काय हे समजून घ्यायच्या आधी आपण समजून घेऊया की सायन्स म्हणजे काय, आणि सायन्ससुद्धा कशाची ब्रँच आहे हे आपण समजून घेतो. त्याच्या आधी सायन्स शिकतो आपण, आर्ट्स शिकतो, कॉमर्स शिकतो. म्हणजे काय शिकतोय आपण? एज्युकेशन हे आपण एक झाड म्हणूया म्हणतो. एज्युकेशन हे एक झाड म्हणूया. एज्युकेशन घेतो म्हणजे काय घेतो आपण? ट्रेनिंग घेतो, ट्रेन करतो आपण स्वतःला किंवा पुरुषाला ट्रेन करतो, है ना, ट्रेन करतो. मग एज्युकेशनमध्ये वेगवेगळ्या ब्रांच आपण म्हणूया. म्हणजे त्या झाडाला वेगवेगळ्या ब्रांच आहेत. एक आर्टची ब्रांच असेल, एक सायन्स, एक कॉमर्स, अजून भरपूर आहेत बाबा. म्हणजे तेवढं मी सांगत नाही किंवा मला आता सुचत पण नाही आहे, भरपूर ब्रांच आहेत. तसं मग सायन्स नावाची जी ब्रांच आहे त्याला सब ब्रांच आहेत. कोणत्या? फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, बायोलॉजी, है ना. मग आता आपण त्या सायन्स म्हणजे काय शिकून घेऊया. सायन्स म्हणजे काय? सायन्स शिकतोय बाबा आपण. काय करतो सायन्स शिकतो म्हणजे? प्रत्येक गोष्टींचा आपण ऑब्झर्वेशन, म्हणजे निसर्गात जे दिसतंय आपल्याला. सुरुवात आपण आपल्याला काहीच येत नव्हतं असं आपण समजूया, है ना. मग आपण हे निसर्गात काय घडतं त्याचं ऑब्झर्वेशन करायला लागलो. ऑब्झर्वेशन केल्यानंतर हे असंच का घडतंय बाबा, त्याचं आपण ॲनालिसिस करायला, म्हणजे ॲनालिसिस करायला लागलो. परत ॲनालिसिस केलं, असं घडतंय. नंतर हे कशामुळे असं घडतंय, किती प्रमाणात घडतंय, है ना. ॲनालिसिस झालं, मेजरमेंट, कॅल्क्युलेशन, है ना. म्हणजे सायन्समध्ये आपण काय शिकतो? ऑब्झर्वेशन, ॲनालिसिस, मेजरमेंट, है ना. एक्सपेरिमेंट करतो आपण, एक्सपेरिमेंटल टेक्निक्स आहे. हे झालं सायन्स. सायन्समध्ये आपण फिजिक्स. आता फिजिक्सकडे बोलूया. फिजिक्स म्हणजे काय बघा, आपल्या महाराष्ट्र स्टेट बोर्डाच्या ह्याच्यात काय दिलं आहे? फक्त ब्रांच ऑफ सायन्स विथ डील्स विथ क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस. क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस म्हणजे काय? क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस म्हणजे काय? तर फक्त किती प्रमाणात बदलत आहे फिजिकल क्वांटिटी, किंवा त्याची व्हॅल्यू काढतो आपण, मेजरमेंट करतो, है ना. हे झालं क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस. हे आपल्या महाराष्ट्र स्टेट बोर्डाच्या पुस्तकात दिलेली आहे डेफिनेशन. मला असं वाटतं की तेवढी पुरेशी नाही आहे. तुम्हाला तेच लिहावी लागेल, कारण तसं लिहिलं तरच मार्क आपल्याला मिळतात. पण आपण थोडं अजून म्हणजे काय म्हणतात त्याला, सर्वसमावेशक भूमिका घेऊन अजून बघूया आपण, डीप जाऊया आपण पुढं. काय फिजिक्स म्हणजे काय? आता त्यांनीच दिलेल्या भाषेत क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस तर आहेच आहे, क्वांटिटेटिव्ह स्टडी प्लस क्वालिटेटिव्ह स्टडी. आपण काय बघितलं क्वांटिटेटिव्हमध्ये? हाऊ मच चेंज होतोय त्यात, म्हणजे किती प्रमाणात चेंज होतोय, है ना, त्या फिजिकल क्वांटिटीजमध्ये. पण क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस म्हणजे काय? का बदल होतोय बाबा हा फिजिकल क्वांटिटीमध्ये? का बदल होतोय, कसा बदल होतोय, ह्याचा ॲनालिसिस म्हणजे क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस. म्हणजे फिजिक्स म्हणजे काय? द ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ क्वांटिटेटिव्ह अँड क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस, है ना. ही एक झाली डेफिनेशन. दुसरी मी मग अशी गुगलवर जरा शोधत होतो डेफिनेशन, त्यात पण चांगली दिलेली आहे डेफिनेशन. काय दिलं? द ब्रांच ऑफ सायन्स, फिजिक्स म्हणजे काय? द ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ स्ट्रक्चर ऑफ मॅटर, and the reaction with constituent of particles, the reaction of constituent of particles with the nature, surrounding nature. म्हणजे बघा पूर्ण डेफिनेशन एकदा सांगतो मी तुम्हाला, तुम्ही पॉज करून किंवा स्लो करून लिहून घेऊ शकता. मी आता सांगितलं की एक 7-8 दिवस मी वर्बलीत जरा जास्त शिकवणार, कारण डाव्या हाताने मला तेवढी लिहायची अजून प्रॅक्टिस नाही झालेली. पण बऱ्यापैकी जे गरजेचं आहे मी तेवढा या 8 दिवसात लिहून देणारच आहे, नाही असं नाही. बघा लक्षात घ्या, द ब्रांच ऑफ सायन्स, फिजिक्स म्हणजे काय? द ब्रांच ऑफ सायन्स in which we study the structure of matter and the reaction between constituent particles of that matter with काय? नेचर सोबत काय रिॲक्शन घडते त्या कन्स्टिट्युएंट पार्टिकल्सची. मग कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स म्हणजे कुठले आले मॅटरमध्ये? ॲटम आला, मॉलिक्युल आला. परत अजून त्या डीपमध्ये गेलं तर काय? प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन, अजून भरपूर आहे डीपमध्ये घेतात. पण सध्या तेवढे आपल्याला पुढे जायची गरज नाही आहे, है ना. म्हणजे आपण डेफिनेशन बघितली, सायन्सची बघितली, फिजिक्सची बघितली. मग आता आपण पहिल्यांदाच बघितलं क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस आहे बाबा. क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस म्हणजे काय? आपल्याला मोजमाप करायचं आहे आपल्याला. तर मग काहीतरी पाहिजे ना. आपण नुसतं दुकानात जाऊन म्हणणार का 2 साखर द्या, 1 तेल द्या. आपण काय म्हणतो? 2 किलो साखर द्या, 2 लिटर तेल द्या. मग हे काय? किलो, लिटर, हे काय? युनिट. म्हणजे काय? मापक. म्हणजे आपण त्याला हे करतोय ना, मोजमाप करतोय, त्यालाच काय म्हणतात आपण? युनिट, है ना. युनिट ऑफ फिजिकल क्वांटिटी. म्हणजे लक्षात आलं का बघा तुम्हाला? युनिट म्हणजे काय? म्हणजे ती क्वांटिटी
आपण ज्या स्टँडर्डमध्ये मोजतो है ना, त्याला काय म्हणायचं, युनिट है ना. मग आता युनिट कोणत्या प्रकारचे असतात, तर 2 प्रकारचे असतात. फंडामेंटल युनिट म्हणता येणार नाही, क्वांटिटीज है ना. क्वांटिटीज 2 प्रकारचे असतात, फंडामेंटल आणि डिराइव्ड क्वांटिटीज. फंडामेंटल क्वांटिटीज म्हणजे काय आपण बघूया. फंडामेंटल क्वांटिटी म्हणजे काय, ज्या मेजर करण्यासाठी दुसऱ्या कोणत्याही फिजिकल क्वांटिटीची आपल्याला गरज नाही आहे है ना. काय अजून एकदा सांगतो, फंडामेंटल क्वांटिटीज आर दोज क्वांटिटीज विच आर नॉट रिक्वायर्ड एनी अदर फिजिकल क्वांटिटी टू मेजर देम. आता फंडामेंटल क्वांटिटीज बघा कोणत्या, लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, अमाऊंट ऑफ सबस्टन्स आणि ल्युमिनस इंटेन्सिटी. म्हणजे आता बघा, लेंथ आपण मोजतोय, आपल्याला दुसरी कोणती क्वांटिटी लागते का, म्हणजे आपल्याला लेंथ मोजायची है ना. आपल्या घरापासून आपल्या कॉलेजचं डिस्टन्स म्हणजे लेंथच झाली. ते लेंथ मोजण्यासाठी आपल्याला मासची गरज पडत नाही, टाइमची गरज पडत नाही. आलं लक्षात तुमच्या. फंडामेंटल म्हणजे लेंथ मोजताना दुसऱ्या कोणत्याही गरज नाही पडत आपल्या फिजिकल क्वांटिटीची. तसंच झालं मास, टाइम. बघा ह्या 7 प्रकारच्या फंडामेंटल क्वांटिटीज आहेत. ओके, त्यांचे युनिट आहे. आता युनिट लिहिताना सुद्धा बघा, तर युनिट पहिल्यांदा आपण बघून, लेंथचं काय येते, मीटर है ना. नंतर मासचं किलोग्रॅम, टाइमचं सेकंड, टेम्परेचर केल्विन. आता हे लक्षात घ्या. आता ही युनिटची जी सिस्टीम आहे हे आपण बोर्डवर बघतोय, ती SI सिस्टीम आहे. आलं का लक्षात, इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट, SI सिस्टीम. अशाच अजून 2 प्रकारच्या कुठल्या, CGS म्हणजे सेंटीमीटर CGS सिस्टीम आहे काय, सेंटीमीटर, ग्रॅम, सेकंड. लक्षात, सेंटीमीटर ही कशात येते, CGS सिस्टीम मध्ये. पण SI सिस्टीम जेव्हा आपण वापरणार आहे, आपण प्रत्येक वेळी SI सिस्टीमच वापरणार आहे तिथं. आलं लक्षात, कारण ते पूर्ण वैश्विक मान्यता त्याला मिळालेली आहे. आलं लक्षात. सेंटीमीटर, CGS काय म्हणतो मी, सेंटीमीटर. बघा लक्षात येते का, CGS वेगळं, SI सिस्टीम वेगळं. CGS म्हणजे काय, सेंटीमीटर, ग्राम, सेकंड. दुसरी एक अजून आहे FPS. बघा F, P आणि S. F म्हणजे काय, फूट किंवा फीट म्हणतो आपण इंग्लिशमध्ये, फीट. P म्हणजे काय, पाऊंड आणि S म्हणजे सेकंड. पण लक्षात घ्या, फीट प्रत्येक ठिकाणी वापरत नाही. आपण आपल्या रोजच्या भाषेत वापरतो फीट वगैरे, पण इंटरनॅशनली त्याला मान्यता नाहीये. म्हणजे आपण पूर्ण वैश्विक मान्यता काय घेते की आपण SI सिस्टीम वापरायची. SI सिस्टीम सुद्धा आपण तुम्हाला पुढे सांगणार. FPS म्हणजे F स्टँड्स फॉर फीट, P स्टँड्स फॉर पाऊंड. म्हणजे आपण मास पाऊंड मध्ये पण मोजतो. आपण एक उदाहरण बऱ्याच वेळा ऐकलं बघा, नवीन बाळ जन्मतं, आपण डॉक्टर सांगतात 2 पाऊंडाचं आहे, 3 पाऊंडाचं आहे ना. पण ते पाऊंड शब्द प्रत्येकालाच माहित असेल असं नाही है ना. मग मास पाऊंड मध्ये मोजतात आणि टाइम सेकंड मध्ये. ह्या सिस्टीम मध्ये मी CGS सांगितलं, लेंथ सेंटीमीटर मध्ये, मास ग्रॅम मध्ये आणि टाइम सेकंड मध्ये. पण आपण ही जी बघतोय सिस्टीम, ही सिस्टीम आहे SI सिस्टीम, इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ मेजरिंग युनिट्स. बघा मग तसं लेंथचं मीटर मध्ये, मास किलोग्रॅम, टाइम सेकंड, टेम्परेचर केल्विन. आता खाली महत्वाचं टेम्परेचर. आता टेम्परेचर आपण नेहमी सेल्सिअस मध्येच ऐकतो, सेल्सिअस मध्ये मोजतो. पण SI सिस्टीम मध्ये टेम्परेचर हे केल्विन मध्ये मोजतात, लक्षात असू द्या. मग ते टेम्परेचरचं मग ते केल्विनचं सेल्सिअस मध्ये, सेल्सिअसचं केल्विन मध्ये आपण ते पुढे बघू. प्रॉब्लेम जेव्हा न्यूमेरिकल सोडवणार आहेत आपण त्यावेळेस बघणार आहे. आता सध्या फक्त काय लक्षात ठेवा तुम्ही, बेसिक चालू आहे आपलं, टेम्परेचर मोजतात केल्विन मध्ये है ना. आणि हे पण तुम्ही एक आठवण म्हणा, उदाहरण तुम्ही ते म्हणजे ताप आपल्याला किती आलाय किंवा ते कोविडचा काळ चालू होता बघा, मध्ये टेम्परेचर तुमचं जास्त आहे, 90 आहे, 95 आहे. मग मी असंच ह्या गोष्टी मला माहित होत्या, पण आपल्या मित्रांमध्ये चर्चा करताना अरे टेम्परेचर 102 झालं, 103 झालंय, म्हणजे काय 102 डिग्री सेल्सिअस आहे. अरे बाबा म्हणलं 40 डिग्री सेल्सिअस झालं तर आपल्याला सुधरत नाही, 40-45 झालं तर. मग 105 आणि 103 झालं तुमचं बाष्पीभवनच होऊन जाईल किंवा अपघात होऊन जाल तुम्ही जागेवर है ना. तर ते आहे केल्विनमध्ये. केल्विनमध्ये नाही, ते फॅरनहाइटमध्ये आहे, लक्षात ठेवा. केल्विनमध्ये सुद्धा नाही. म्हणजे बघा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं वापरतायत. सॉरी मी केल्विनमध्ये म्हणालो, ते फॅरनहाइटमध्ये आहे. बघा टेम्परेचर कुठल्या कुठल्या ह्याच्यात मोजतात, डिग्री सेल्सिअस, केल्विन आणि डिग्री फॅरनहाइट.
है ना. इथं पण मी बघा केल्विनला मी डिग्री नाही म्हणलं, लिहिता मी पुढे न्यूमरिकल्स म्हणायचा पण त्यात बघणारच आहे. सेल्सिअस म्हणलं डिग्री सेल्सिअस, केल्विन असेल तर फक्त केल्विन आणि डिग्री फॅरनहाइट. आलं का लक्षात तुमच्या. मग ते जे वस्तू आपण डिग्री फॅरनहाइटमध्ये असेल बघा लक्षात घ्या. म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं वापरतो, मग कन्फ्युजन होतं का आपल्याला, आहे का नाही. म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी सिस्टीम जर असं वापरली तर कन्फ्युजन होते. पण जे आलेलं बाबा आधीपासून ते चालतच राहणार. पण SI सिस्टीममध्ये म्हणजे इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ मेजरिंग युनिट्स जे आहे ते लक्षात घ्या. आता 4 सांगितलं. इलेक्ट्रिक करंट, इलेक्ट्रिक करंटचा सुद्धा खूप मोठा आपल्याला अभ्यास करायचा आहे. इलेक्ट्रिक करंट असेल, मॅग्नेटिझम असेल, त्यामध्ये आपल्याला हे इलेक्ट्रिक करंट अँपिअरमध्ये मोजतो. अँपिअर हे एका शास्त्रज्ञाचं नाव आहे आणि त्याचा सिम्बॉल आहे A. पुढचं काय, अमाऊंट ऑफ सबस्टन्स. हे आपल्याला केमिस्ट्रीमध्ये भरपूर उपयोगाला येणार. अमाऊंट ऑफ सबस्टन्स, मोल आणि ते सिम्बॉल त्याचा मोल. आता आपण हे परत नियम बघणार आहे कसे लिहायचे बाबा युनिट. फक्त आता तुम्ही लक्षात घ्या ल्युमिनस इंटेन्सिटी हे सुद्धा आपण मॉडर्न फिजिक्समध्ये शिकणार आहे. ल्युमिनस इंटेन्सिटी म्हणजे काय. आता फक्त जस्ट तुम्ही नाव लक्षात ठेवा, त्याबद्दल मी भरपूर सांगेनच तुम्हाला, जसं मॉडर्न फिजिक्समध्ये आपण शिकू. आता फक्त जस्ट लक्षात ठेवा ल्युमिनस इंटेन्सिटी. पण त्यात सुद्धा तुम्हाला जर एक लक्षात यावं म्हणून मी सांगतो तुम्हाला ल्युमिनस इंटेन्सिटी म्हणजे ल्युमिनस म्हणजे काय. आपण ते बघतो ते बॅटरी वगैरे असतात ल्युमिनस. ल्युमिनस म्हणजे फक्त प्रकाशाच्या संदर्भात आहे. अलग लक्षात किती ते पॉवर जनरेट करतोय. पॉवर म्हणण्यापेक्षा इन द फॉर्म ऑफ लाईट पॉवर किती तो जनरेट करतोय त्याला आपण ल्युमिनस इंटेन्सिटी म्हणतो. आता पुढे आपण शिकणारच आहे. जस्ट एवढं तुम्ही लक्षात ठेवा प्रकाशाच्या संदर्भात आहे. अलग लक्षात. त्याचं युनिट आहे कॅन्डेला आणि सिम्बॉल CD. आता तुमच्या आपण बघितलं काय काय बघितलं आतापर्यंत. फिजिक्स म्हणजे एज्युकेशन म्हणजे काय. एज्युकेशनमध्ये सायन्स नावाची ब्रांच आहे. सायन्समध्ये सब ब्रांच आहे फिजिक्स. मग फिजिक्सच्या आपण 3 डेफिनेशन्स बघितल्या. बघा परत एकदा मागं जाऊन तुम्ही बघू शकता आणि पॉज करून लिहून घ्या तुम्ही हे महत्त्वाचे डेफिनेशन्स. मग तुम्हाला जर जी योग्य वाटते ते तुम्ही लिहू शकता किंवा तिन्हीचं कॉम्बिनेशन करून सुद्धा आपण डेफिनेशन लिहू शकतो ती, है ना. फिजिक्समध्ये बघितलं. मग फिजिक्स म्हणलं की मग आता क्वालिटेटिव्ह क्वांटिटेटिव्ह अनालिसिस आहे. क्वांटिटेटिव्ह म्हणल्यावर मोजमाप. मोजायला तर पाहिजे ना आपण. मग मोजायचं कशात तर बाबा हे युनिट्स दिलेले आहेत, है ना. मग आता युनिट्स आपण बघितले. हे फंडामेंटल क्वांटिटीज झाल्या. फंडामेंटल क्वांटिटी म्हणजे काय, म्हणजे ज्यांचा वापर आपण करताना दुसऱ्या कोणत्याही डिराइव्ह क्वांटिटी म्हणजे दुसऱ्या इतर कुठल्याही क्वांटिटीचा वापर करणार नाहीत आपण. फक्त ही घेतली ना आता लेंथ घेतली बस मोजायचं आपल्याला लेंथ. बाकीची मास गरज नाही, टेम्परेचर गरज नाही, अजून काय टाइम टेम्परेचरची गरज नाहीये. लेंथ म्हणलं की फक्त आपण मोजू शकतो जस्ट मीटरमध्ये, है ना. हे झाल्या फंडामेंटल क्वांटिटीज. बघा इथपर्यंत लक्षात आलंय तुमच्या. पुढचं बघूया जस्ट सेकंड. पुढच्या क्वांटिटीज फंडामेंटल झालं त्यानंतर आहे डिराइव्ड क्वांटिटीज. डिराइव्ड क्वांटिटीज म्हणजे काय तर नावातच आहे बघा. डिराइव्ह केलं आपण म्हणतो ना, डिराइव्ह केलं, डेरिव्हेशन केलं म्हणजे काय. मी तुम्हाला शब्दांचे अर्थ सुद्धा सांगतोय का तर तुमच्या लगेच ते लक्षात घ्या. फंडामेंटल म्हणजे काय होतं, मूलभूत म्हणजे काय जे मुळात आहेतच आहेत त्यात, है ना. मुळात आपल्याला समजता आहे, दुसरं घ्यायची काही गरज नाही. म्हणजे ते शोधण्यासाठी आपल्याला दुसऱ्या गोष्टींची गरज नाहीये, म्हणजे ते मूलभूत. आणि डिराइव्ड म्हणजे काय, आता ह्या क्वांटिटीज मेजर करण्यासाठी आपल्याला फंडामेंटल क्वांटिटीची आवश्यकता आहे. आलं लक्षात तुम्हाला. डिराइव्ड क्वांटिटीज म्हणजे काय, ह्या फिजिकल क्वांटिटीज मेजर करण्यासाठी आपल्याला फंडामेंटल क्वांटिटीची आवश्यकता लागणार आहे. आता डिराइव्ड क्वांटिटीज मध्ये आपण एक पहिलं उदाहरण घेऊ. दिसतंय का बघा, वेलोसिटी. वेलोसिटी खूप बेसिक टर्म आहे. वेलोसिटीची काय डेफिनेशन, डिस्प्लेसमेंट ओव्हर टाइम, है ना. म्हणजे बघा डिस्प्लेसमेंट म्हणजे परत काय आलं, डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, डिस्टन्स, लेंथ, है ना. लेंथचं काय आपलं होतं मीटर आणि टाइमचं सेकंद. म्हणजे बघा आलं म्हणजे परत अल्टिमेटली करून कशात आलेलं आहे आपण फंडामेंटल क्वांटिटीज मध्ये चालू ना, फंडामेंटल युनिट्स मध्ये आलं लक्षात. बघा म्हणजे वेलोसिटी काढायची तुम्हाला तर ह्या 2 फंडामेंटल क्वांटिटीची गरज पडणार आहे. अजून दुसरं घेऊ तर ह्याच्याच पुढचं ऍक्सलरेशन म्हणजे काय. हे असं मी शॉर्ट मध्ये लिहितोय का तुम्हाला प्रॉब्लेम आहे तुम्हाला सांगितलं, पण आन्सर पेपर मध्ये आपण शॉर्ट वापरायचं नाही, कुठंच नाही. आलं का तुमच्या लक्षात.
तिथं लिहिलं डिस्प्लेसमेंट. अजिबात कसं लिहायचं नाही, पूर्ण शब्द लिहायचा आपल्याला विनाकारण. जिथं गरज आहे खरंच तोच शब्द तुम्हाला रिपीट आता लिहायला लागणार आहे. म्हणजे केमिस्ट्रीचे मेकॅनिझम असतील किंवा फिजिक्सचे डेरिव्हेशन्स आहेत मोठे मोठे, रिपीट सारखं होतोय है ना. आणि मोठा शब्द तर तुम्ही लिहू शकता, ते सुद्धा पहिल्यांदा शब्द पूर्णच तुम्हाला लिहावा लागेल. आणि जेव्हा त्याच्या खाली येते तेव्हा आपण असं शॉर्ट वापरू शकतो. येत आहे तुमच्या लक्षात बघा. आता ऍक्सेलरेशन म्हणजे काय, परत डेफिनेशन, वेलॉसिटी ओव्हर टाइम बघा. आणि वेलॉसिटीचा आत्ताच आपण इथे लिहिलंय डिस्प्लेसमेंट ओव्हर टाइम म्हणजे मीटर पर सेकंड, आणि खाली टाइमचं परत सेकंड. म्हणजे परत फिरून आपण कशात आलो, फंडामेंटल क्वांटिटीज मध्ये आलो ना. मीटर म्हणजे काय नाही, यस टाइम, यस म्हणजे पण टाइम. आणि लक्षात तुमच्या ह्या झाल्या डिराइव्ह क्वांटिटीज. अजून भरपूर आहेत पुढं, जसं जसं आपण म्हणजे डीप मध्ये जाऊ आपण शिकायला, पुढचे टॉपिक्स वगैरे येतील. मग त्या प्रत्येक धड्यामध्ये वेगवेगळे टर्म आहेत, क्वांटिटीज आहेत. त्यावेळेस आपण ह्याच्या प्रत्येकाचे युनिट्स वगैरे सगळं बघणार आहेत, फॉर्म्युले बघणार आहेत. महत्वाचं फक्त आता हे आपलं काय होतं, युनिट्स म्हणजे काय बघितलं, फंडामेंटल क्वांटिटीज काय, डिराइव्ह क्वांटिटीज काय. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं का बघा. पुढचं आपण सुरू करूया. तर पुढचं महत्वाचं आहे डायमेन्शन्स. आता बघा तुम्ही शिकलंच असतं डायमेन्शनल अनालिसिस. मग अशी झालं क्वालिटेटिव्ह, क्वांटिटेटिव्ह, आता डायमेन्शनल अनालिसिस. डायमेन्शन्स आपण कोणत्या, जे फंडामेंटल क्वांटिटीज आपण 7 बघितल्या, कुठल्या, लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, ल्युमिनस इंटेन्सिटी आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्स. ह्याच्या आपल्याला संदर्भात लिहायचंय. काय लिहायचं, डायमेन्शन्स लिहितो म्हणजे आपण काय करतो बघा, रिप्रेझेंटेशन बघा. L stands for length, M stands for mass and T stands for time. बघा हे झालं एक ह्यातला पार्ट L M T है ना. अजून पुढचं पण जे फंडामेंटल क्वांटिटीज राहिले ते पण त्याच्या सिम्बॉल्स मध्ये आपण लिहू शकतो, पण तुम्ही फॉर्मॅट लक्षात घ्या. L M T बऱ्याच हेच आपल्याला वापरता येते. मग डायमेन्शन्स लिहितो म्हणजे काय करतो, ह्यांच्या पॉवर्स आपण रेस करतो. पॉवर्स तुम्हाला शब्द लक्षात आहे ना, 10⁻⁴, 10⁻², असं असतं ना पॉवर्स रेस टू. मग इथं पॉवर्स रेस करायचे आपण L M T च्या ह्या संदर्भात आपण लिहायचं. आता कसं लिहायचं, आता आपण बघितलं होतं वेलॉसिटीचं. काय होतं वेलॉसिटीचं, वेलॉसिटीची काय होतं डेफिनेशन, डिस्प्लेसमेंट ओव्हर टाइम है ना. म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट म्हणजे काय होतं, लेंथ होतं, परत खाली एस, एस म्हणजे टाइम, टीचं काय होतं टी. म्हणजे काय आलं बघा, वेलॉसिटीचं डायमेन्शन्स कसं लिहिता येईल बघा आपल्याला. एल म्हणजे एकच आहे है ना, एल असं नाहीये, लेंथ एकच आहे. मग त्यामुळे आपण काय L⁻⁴ आणि टी म्हणजे टाइम पण एकदाच आपण कन्सिडर केलेला आहे टाइम है ना. मग L⁻⁴ T⁻⁴. आता बघा हेच इन्व्हर्स केलं आपण तर काय होईल, L⁻⁴ T⁻⁻⁻⁴. मग वेलोसिटीचे डायमेन्शन्स काय आहेत बघा, L⁻⁴ T⁻⁻⁻⁴ आणि m नाही आहे तर मग m नाही आहे तर 0 लिहू शकतो. आलं लक्षात बघा. तसंच आता आपण ऍक्सेलरेशनचं मग अशी लिहितो तसं लिहूया. काय होतं रे फॉर्म्युला, वेलोसिटी अपॉन टाइम है ना, वेलोसिटी अपॉन टाइम. मग वेलोसिटीचं तर इथं आहे L⁻⁴ T⁻⁴ आणि परत अजून एकदा टाइम कन्सिडर केलेला आहे आपण. आलं लक्षात, वेलोसिटीचे लिहिले आपण. आता परत अजून टाइमचं म्हणजे अजून एकदा टी आहे. आलं लक्षात बघा. आता हे पॉवर्स आहे, मग पॉवर्स मल्टिप्लाय होतात म्हणजे पॉवर्सची बेरीज होती. म्हणजे T⁻⁴ आहे आणि T⁻⁴ आहे म्हणजे प्रोडक्ट आहे यांचा आणि बेस सेम आहे टी. तर काय होणार T⁻⁴ + 1 काय झालं T⁻⁴ झाला. बघा L⁻⁴ ओव्हर T⁻⁴ आणि मग अशी सारखंच इन्व्हर्स करायचं. काय येणार T⁻⁻⁻⁴ म्हणजे आणि तेच इथं लिहायचं आपल्याला. बघा L⁻⁴ m नाही मास कन्सिडर केलेलं नाही आपण. मग M⁻⁴ T⁻⁴ आता -2. आलं लक्षात. कसं लिहिलं आपण वेलोसिटी ऍक्सेलरेशनचं लिहिलं. मग नुसतं टाइम असेल
L रेस टू 0, M रेस टू 0, T रेस टू 1. तर फक्त लेंथ आहे L रेस टू 1, M रेस टू 0, T रेस टू 0. आलं का लक्षात बघा. आता अजून मी तसं तुम्हाला म्हणलं इलेक्ट्रिक करंटचं पॉवर असेल भरपूर आहे. त्या प्रत्येक वेळी आपण क्वांटिटीज डायमेन्शन फॉर्मॅटमध्ये लिहिणार आहे. आलं का लक्षात. आणि हे जे आता बेसिक शिकवतोय मी, युनिट असेल, डायमेन्शन असेल किंवा ते क्वालिटेटिव्ह क्वांटिटेटिव्ह सांगितलं, हे सीईटी जेई नीटमध्ये विचारतातच. किंवा डायमेन्शन्स काढायला सांगतात तुम्हाला, न्यूमरिकल्स दिलेलं असते. न्यूमरिकल म्हणजे प्रॉब्लेम लक्षात घ्या तुम्ही. ह्यात सुद्धा आपल्याला फरक कळत नाही. प्रॉब्लेम म्हणजे काय, न्यूमरिकल म्हणजे काय. आपण सरळ म्हणतो प्रॉब्लेम सोडवायचा. प्रॉब्लेम आणि न्यूमरिकल मध्ये फरक आहे. आलं लक्षात बघा. जो थिओरिटिकल क्वेश्चन असेल, थिओरिटिकल क्वेश्चन म्हणजे काय, ज्याचा आन्सर थिअरीमध्ये लिहायचं आहे आपल्याला, तो झाला थिओरिटिकल प्रॉब्लेम. आणि ज्याचं आपल्याला आकडेमोड करायचे ते झालं न्यूमरिकल. लक्षात आलं तुमच्या. प्रॉब्लेम आणि न्यूमरिकल मध्ये फरक. आता ही परत डायमेन्शन्स तुम्हाला समजलं असेल. आता सगळ्यात महत्त्वाचं अजून, आता क्वांटिटीज बघितल्या, युनिट्स बघितलं आपण. युनिट्स काय हे सुद्धा बघितलं. पण आता लिहायचं कसं युनिट, ह्याचे सुद्धा रूल्स आहेत. रूल म्हणा, कन्व्हेन्शन्स म्हणा, प्रोटोकॉल म्हणा, ते आपल्याला पाळायलाच पाहिजे. काय लिहायचं आपल्याला, युनिट. मग पहिलं काय रूल बघा. जेव्हा तुम्ही युनिट लिहिताय, पूर्ण नाव लिहिताय त्याचं, मीटर येईल ना. पण लेंथचं काय युनिट आहे, मीटर. नाव पूर्ण जर तुम्हाला लिहायचं असेल मीटर, तर सुरुवात कशी करायची, स्मॉल अक्षरानेच करायची. म्हणजे कॅपिटल नाही लिहायचं आपल्याला, मीटर. जेव्हा तुम्ही पूर्ण लिहिताय तेव्हा, है ना. आणि ह्याचा सिम्बॉल फॉर्म मध्ये लिहिताना मात्र बघा, लक्षात येते का, जेव्हा आपण हे लिहितोय, मीटर लिहितोय आपण, म्हणजे शब्द पूर्ण लिहितोय, तेव्हा स्मॉल मध्येच लिहायचंय. आणि त्याचा सिम्बॉल आपल्याला लक्षात ठेवायचा, एम, है ना. मग आता किलोग्रॅम असेल, किलोग्रॅम शब्द पूर्ण आहे, किलोग्रॅम तुम्हाला लिहायचं आहे 2 किलोग्रॅम. तर पहिला जो अक्षर आहे के, स्मॉल मध्येच लिहायचं, कॅपिटल लिहायचं नाही. आलं लक्षात. आणि जे सायंटिस्टच्या नावाने आहेत, जसं झालं केल्विन, है ना, केल्विन झालं, न्यूटन झालं, जूल झालं, त्यांचं पूर्ण जेव्हा नाव लिहितो आता न्यूटन, पूर्ण नाव लिहिताना सांगितल्याप्रमाणे सुरुवात स्मॉल लेटरनच करायची. पण सिम्बॉल लिहिताना मात्र कॅपिटल लिहायचं सिम्बॉल आपल्याला. आलं का लक्षात तुमच्या. कुठला रूल बघितला आपण, पूर्ण जेव्हा युनिटचं नाव लिहित असेल तर पहिलं लेटर स्मॉलच असलं पाहिजे. आलं का लक्षात. आणि त्याचा सिम्बॉल पुढं. पण जेव्हा एखाद्या सायंटिस्टचं नाव असेल सोबत त्याचा सिम्बॉल लिहिताना मात्र कॅपिटल लिहायचं आहे आपल्याला. आलं का लक्षात. हे झाले 2 रूल. पूर्ण फुल फॉर्म मध्ये लिहितानाचे आणि सिम्बॉल मध्ये लिहितानाचे. तिसरा रूल काय महत्वाचा बघा, कधी पण प्लुरल फॉर्म मध्ये लिहायचं नाही युनिट. प्लुरल म्हणजे काय, अनेक वचनी. ते सवय लागलेली आहे बघा आपल्याला. किती सेंटीमीटर आहे बाबा, 10 सेंटीमीटर. मग आता 10 म्हणजे अनेक वचनी आहे ना, एकापेक्षा जास्त. मग आपण सेंटीमीटर लिहितो, सेंटीमीटर्स असं लिहायचं नाही. ह्याचा अर्थ काय होतोय, सेंटीमीटर आणि परत एस म्हणजे सेकंद असं होतंय, है ना. मग त्यामुळं प्लुरल म्हणजे अनेक वचनी फॉर्म मध्ये लिहायचं नाही कायम. तर तुम्ही सेंटीमीटर लिहिताना ठीक आहे, एसआय सिस्टीम नाही तुम्हाला वापरायची, दुसरी वापरायची, सीजीएस वापरायची, लिहा तुम्ही. पण 10 लिहिताना 10 सेंटीमीटर्स लिहायचं, सेंटीमीटर्स म्हणजे प्लुरल फॉर्म वापरायचा नाहीये. आता उत्तरामध्ये आपल्या आहे का, उत्तरामध्ये एकापेक्षा जास्त युनिट येणार आहेत आपल्याला. मग अशा आपण ऍक्सलरेशनचं, वेलोसिटीचं बघितलं होतं. काय होतं, आता समज 4 मीटर लिहायचं ना, मीटर पर सेकंद असं आहे. तर आपण काय लिहू शकतो, एक तर असं लिहा तुम्ही, एस वरती गेलं म्हणजे इनवर्स, वरती गेलं म्हणत नाही, इनवर्स केलं तर काय असं इनवर्स म्हणायचं, किंवा मीटर पर सेकंद असं तरी लिहा तुम्ही. येतं का लक्षात. आणि अजून आता समज पुढं आहे, एक जनरल मी उदाहरण देतो, असं असेलच असं नाही. आता काय, के जी यस, है ना. मग आता काय, किलोग्रॅम लिहिले तुम्ही आणि यस लिहिले. मग ह्यामध्ये हायफन तरी टाका किंवा असा गॅप तरी ठेवा. म्हणजे आता बघा, ग्रॅम सेकंद गॅप तरी ठेवा, जोडून लिहायचं नाही. आलं का लक्षात तुमच्या. जोडून लिहिल्यावर काय कन्फ्युजन होऊ शकतं बघा. तर तुमचं मीटर सेकंद आहे, मीटर सेकंड म्हणलं तर काय उत्तर आपलं, एम म्हणजे काय, एम स्टँड्स फॉर
मिली है ना, मिली सेकंद असा म्हणजे त्याचा आपल्याला काय म्हणतात असा एक समज होऊ शकतो. त्यामुळं जेव्हा एकापेक्षा जास्त युनिट व उत्तरामध्ये असतील सहभागी तर एक तर तुम्ही हायपन तरी द्या, हायपन म्हणतात त्याला, डॅश नाही हायपन, स्मॉल डॅश म्हणतो त्याला आपण, किंवा गॅप तरी द्या. म्हणजे आलं लक्षात. हे काही नियम आहेत, कन्व्हेन्शन्स म्हणून, नियम म्हणून, प्रोटोकॉल्स म्हणून युनिट द्यायचे. कुठले कुठले रूल बघितले आपण? जेव्हा आपण पूर्ण लिहितोय फॉर्म, फुल फॉर्म मध्ये लिहितोय युनिट, तेव्हा सुरुवात काय करायची आपण? स्मॉल लेटरनीच करायची आणि सिम्बॉल करायचं. पण जेव्हा सायंटिस्टचं नाव असेल, जेव्हा सायंटिस्टचं नाव असेल, फुल फॉर्म लिहिताना आपण स्मॉल लेटरनच करणार आहे, पण त्यांचा सिम्बॉल जो असणार आहे तो कॅपिटल असणार. जसं सांगितलं न्यूटनचं काय एन कॅपिटल, जूल जे, म्हणजे येतं का लक्षात तुमच्या? बघा आपण काय काय बघितलं झालेलं एवढंच आज आपण घेणार आहे, जास्त होतंय अजून पुढे. आता पुढच्या लेक्चरपासून आपण स्केलर वेक्टर वगैरे घेऊ आणि ह्याच्यावरचे पण न्यूमरिकल्स घेणार आहे मी. म्हणजे तुमच्या लक्षात येईल डायमेन्शन्सचा वापर कुठं कुठं होऊ शकतो, म्हणजे त्यांनी कशा प्रकारे विचारतात. गणित दिलेलं असतं न्यूमरिकल आणि डायरेक्ट आन्सर काय असते डायमेन्शन्समध्ये असते. म्हणजे तुम्हाला ती वेलॉसिटी वगैरे काहीतरी उत्तर आलेलं असणार आहे त्याचं, मग ते डायमेन्शनच्या रूपात त्यांनी विचारतात आपल्याला, है ना. मग आपण प्रॉब्लेम्स पण सोडवणार आहेत त्याच्यावर. पण त्याच्या आधी स्केलर वेक्टर वगैरे ह्या बेसिक कन्सेप्ट आहेत ते घेणार मी आधी. आताच लेक्चर झालेलं आहे बघा. आपण काय काय शिकलो? एज्युकेशन म्हणजे काय, त्यात दुसरी ब्रांच आहे सायन्स, सायन्सची ब्रांच फिजिक्स. मग फिजिक्समध्ये आपण डेफिनेशन्स वगैरे 2-3 बघितल्या, ते बघितलं. नंतर फंडामेंटल क्वांटिटी, डिराइव्ड क्वांटिटी बघितल्या. परत फंडामेंटल क्वांटिटी 7 आहेत त्या बघितल्या. डिराइव्ड क्वांटिटीज कशा असतात त्या बघितल्या आपण. आणि आता काय बघितलं आपण? डायमेन्शन्स आणि युनिट लिहायचे नियम. आणि हे महत्त्वाचंच आहे. मी आता इथे जे सांगितलं सेंटीमीटर्स असं लिहायचं नाही आपल्याला. ते फार महत्त्वाचं आहे. मग आता ते म्हणतात बघा काय नियम तोडणी केली होते है ना, रूल तोडायसाठीच असतात. इथं असं चालणार नाही. तुम्ही रूल तोडला की जाणार तुमचंच, 1 मार्क तुमचंच आहे. म्हणजे तुम्ही एवढं गणित छान सोडवलं 5 मार्काचं आणि फक्त युनिटमध्ये चुकलं तर झालं 4 मार्क. 1 मार्क सुद्धा फार व्हॅल्युएबल आहे ना. 0.5 मार्क म्हणजे 0.5 जरी थोडं कमी जास्त झाले तर 200 रँकचा फरक पडतोय. आलं लक्षात. शिकताय ना तुम्ही, जेवढं शिकताय तेवढं परफेक्ट बसू दे. म्हणजे इथनं थोडं तिथनं थोडं ह्यातनं थोडं असं करायचं नाही आहे आपल्याला. काही अडचणी असतील तुमच्या तर त्या कमेंट्समध्ये सांगा. अक्षर खराब येते मला मान्य आहे, पण जास्तच खराब असेल अजून सांगा. मी 2 दिवसात मी करतोच आहे प्रयत्न, पण येईल चांगलं. ठीक आहे. कमेंट्समध्ये अजून तुम्ही काय मला सांगा. फास्ट होत असेल तर फास्ट सांगा, फास्ट व्हायला लागले स्लो घ्या थोडं, किंवा अजून डीपमध्ये समजावून सांगा आम्हाला, है ना. अजून काय तुम्ही आता हे पहिल्या चॅप्टरमधलं आपण बघितलं महाराष्ट्र स्टेट बोर्डाच्या ह्याच्यात, हा पहिला चॅप्टर आहे. ह्यात एवढंच महत्त्वाचं आहे. अजून 1-2 पॉईंट्स आहेत पण त्याची गरज नाही आहे सध्या तरी आपल्याला, है ना. जसं जसं लागेल त्यातलं मी तुम्हाला शिकवेन. आणि नक्की काहीतरी कमेंट करा, काहीतरी रिप्लाय द्या, है ना. म्हणजे तुमच्या कमेंट रिप्लाय मी म्हणत नाही, हे आठवलं मला मी बोलतो. मी फार दिवसांपूर्वी म्हणायचं अरे 3-4 वर्षात एक टोळी आली आहे नवीन. टोळी कुठली? भिकाऱ्यांची टोळी आली आहे. हो, भिकाऱ्यांची टोळी आली आहे. लाईक शेअर सबस्क्राईब करा असं म्हणणार याची. पण त्या भिकाऱ्यांच्या टोळीमध्ये मी पण सामील झालेलो आहे. पण हा मी स्वार्थासाठी करत नाही आहे, मी माझ्या विद्यार्थ्यांसाठीच करतो, है ना. मग तुम्ही मला ते कमेंट करून सांगा नक्की की बाबा सर तुमचं बरोबर वाटतंय, काही चुकतंय, स्लो होतंय, फास्ट होतंय, रिपीट होतंय, काहीतरी कमेंट्स करा. आणि तुम्ही बघताय तर जे म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना माहीत नाही त्या विद्यार्थ्यांपर्यंत सुद्धा हा व्हिडिओ पाठवा, त्यांना पण मदत होईल. चलो, थँक्यू.